नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आज आपण नाव काय शेलोडी अतुल भाऊ ठोकड यांच्याकडे शेलुडीमध्ये आपण आलो. तर यांचा आपण आज ऊस पाहणी करण्याकरता आलो. या ऊसाला त्यांनी एक जीवामृत एक गोकृपा असे दोन याची ड्रिंचिंग केलेली आहे आणि यापुढेही तेच वापर करणार आहे. पण त्यांचं मनोगत काय आहे की या दोन क्वालिटीमध्ये आणि मागच्या वर्षीच्या क्वालिटीमध्ये काय अंतर आहे ते आपण त्यांच्याच तोडून ऐकूया. थोडं समोर येतो म्हणजे आवाज आला मी जोरान बोलतो. अतुल भाऊ आवाज येतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या समोर समोर मी मागच्या वर्षी ऊसाची लागवड केलेली आहे आणि या मागच्या वर्षी मी रासायनिक खत वापरलेलं आहे आणि यावर्षी एक दाणाही रासायनिक खताचा न वापरता वैभवून जे सांगितलं त्याप्रमाणे मी जीवामृत आणि गोकृपा अमृत यांच्यात दोन वेळेस एक वेळेस ड्रिंचिंग केलेलं आहे आणि एक वेळेस गोकृपाची वरतून फवारणी केलेली. मागच्या वर्षीच्या फुटव्यामध्ये आणि या वर्षीच्या फुटव्यामध्ये जवळपास डबलचाच फरक मला दिसून पडू लागला. आणि त्याच्यात डेमोसाठी मी तिकडून थोडं एक दोन बेड हे ठेवलेले आहे की याच्यातून त्याच्यात काय तफावत भेटते, तर त्याच्यात भरपूर अशी तफावत मला जाणून आलेली आहे. त्याच्यात फुटव्याचं बी प्रमाण कमी आहे, हाईटही कमी आहे आणि झाडाचं ऊसाचं जे हे आहे परिपक्वता त्याच्यातही फरक आहे. जवळपास हे मे महिन्यात घेतलेला फुटवा आहे मी. जवळपास 10 कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आपण गोकृपा अमृतमचा वापर करण्यास सांगतो ते गोकृपा अमृतम गुजरातचे बन्सी गोशाळाचे संस्थापक श्री गोपालभाई सुतारिया यांच्याकडून आपण ते कल्चर आणलेलं आहे आणि त्या कल्चरपासून आपण आज जवळपास आपल्या या यवतमाळ भागामध्ये दारव्हा तालुक्यात कमीत कमी 700 ते 800 शेतकरी आपण तयार केलेले आहे का जे गोकृपाचा वापर करत आहे. पूर्णपणे नाही तर काही फवारणीमध्ये करत आहे, काही ड्रिंचिंगमध्ये करत आहे, पण कमीत कमी आपले 700 ते 800 इकडे शेतकरी तयार झालेले आहे. आणि त्याच शेतकऱ्यामधून आता एक अतुल भाऊ एक आपले शेतकरी आहे आणि ते आता ऊसावरच नाही तर आपल्या कपाशीवर सुद्धा गोकृपा अमृतमचाच वापर करणार आहे. तर आपण त्यांची कपाशीसुद्धा पाहू आणि त्यामध्ये काय रोग आहे काय नाही त्यावर आपण त्यांना मार्गदर्शन करू.